नमस्कार मंडळी. कला ही कला असते. ती कोणाच्या अंगी कोणत्या रूपात येईल सांगता येत नाही. असेच उदाहरण आता आपण पाहत आहोत, ते म्हणजे मूर्ती कलाकार श्री शरद शेलार यांचे. 100 वर्षे मूर्ती बनवत आलेली ही पिढी आज 4थ्या पिढीपर्यंत पोहोचली आहे. त्यांचे आजोबा, वडील व ते स्वतः आणि आता त्यांचा मुलगा या कामात पारंगत आहेत. त्यांच्याकडे फायबरपासून ते शाडूच्या मातीपर्यंत मूर्ती बनवून मिळतात. इथे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार मूर्ती बनवून मिळतील. तसेच माता सरस्वती व इतर सजावटीच्या मूर्ती सुद्धा बनवून मिळतील. आता त्यांच्याकडे भव्य असे मूर्ती बनवणे व सजावट करण्याचे काम सुरू आहे. ते स्वतः या मूर्ती बनवतात व तसेच मूर्त्यांना हिरे लावून सुद्धा मिळतील. लवकरच भेट द्या आणि आजच बुक करा. पत्ता श्री शरद शेलार, नांदगाव, शेलारवाडी, दत्त मंदिराजवळ. मी शरद विष्णू शेलार, गाव नांदगाव, शेलारवाडी, तालुका चिपळूण. आणि ही मूर्ती आज मी बनवतोय. तर ही मूर्ती बनवायच्या आधी, माझा जन्म व्हायच्या आधी, माझे आजोबा गोपाळ जयराम शेलार हे सुरुवातीला ओपनिंग केली, त्याला जवळजवळ 100 वर्ष होऊन गेली. त्याचा अंदाजही सांगता येणार नाही, पण कमीत कमी तरी 100 वर्ष गेली. आता 100 वर्षापासून ही माझे वडील आणि आता मी तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी. तर या मी मूर्ती सात्विकता, शाडूची मळाची मातीची मूर्ती, शाडूच्या मूर्तींची मी ही ऑर्डर खूप वर्षापासून परंपरा चालत आलेली आहे. बरोबर. तर आज ही माझ्या मूर्ती मातीची मूर्ती, मी शाडू मातीच्या हाताने मूर्ती बनवलेली आहे. आणि ही मूर्ती आज जवळजवळ 2 फुटापर्यंत आहे. 2 फुटापर्यंत मूर्ती शाडूची. आज कमसे कम महागाईच्या दृष्टीत, मजुरीच्या हिशोबाने बघायला गेलो तर आज ही मूर्ती 7,000ची होऊ शकते. तुम्ही जशी काम कला कौशल्य करून दाखवाल तशी मूर्तीचे ते दिवस आणि तो हिशोबाचा चार्ज ठरवला जातो. ऑर्डर प्रमाणे ही मूर्ती करून मिळतात. ऑर्डर तुम्ही द्याल त्या पद्धतीत मूर्ती, फोटोप्रमाणे मूर्ती तयार केली जाते. अशी आज परंपरा जवळजवळ 100च्या वर्ष अधिक झालेली आहे. आता 3ऱ्या दिवसापासून आज त्याचे जॉईंट भाग कंपल्सरी मूर्ती पूर्ण होईपर्यंत अजून 1 दिवस लागणार. कमसे कम 4 ते 5 दिवस मूर्ती तयार करायला. तुमच्या फोटोप्रमाणे, तुमच्या मनपसंतीपर्यंत मूर्ती जर काम करायला गेलो तर इतके दिवस लागतात. ह्या मूर्ती, शाडू मातीची मूर्ती ही देवीची, शारदा देवी, नवरात्रोत्सव, शिवाय शाळेची मूर्ती, सरस्वती, अशाही मूर्ती इथे तयार केल्या जातात.